ॲप्लिकेशन ऑफ बायोट सॅवर्ट लॉ अँड ॲम्पियर्स लॉ, या दोघांचे ॲप्लिकेशन्स काय काय. ॲप्लिकेशन म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे आपल्याला. आपण आता व्हॅल्यू बघितलेली कशाची होती, मॅग्नेटिक फील्डची, बरोबर आहे, मॅग्नेटिक इंडक्शनची, मॅग्नेटिक इंडक्शनची आपण व्हॅल्यू बघितली होती, बरोबर आहे. तर ही जी मॅग्नेटिक इंडक्शन आहे, हा जो मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याची व्हॅल्यू हे जे दिलेले आहेत ना, हे वेगवेगळे शेप दिलेले आहेत. इन्फायनाईट लॉंग कंडक्टर, रिंग ॲट सेंटर, रिंग ऑन ॲक्सिस, सॉलिनॉइड आणि टॉरॉइड, हे जे सगळे शेप आहेत, या सगळ्या शेपसाठी जो आपला मॅग्नेटिक इंडक्शन याची जी व्हॅल्यू किती येते, काय येते, ती कशी कॅल्क्युलेट करायची ते सगळं बघतोत आपण. ठीक आहे. इन शॉर्ट जर तुम्हाला सीईटी लेवलला सांगू तर तुम्हाला फक्त फॉर्म्युलेस लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे इन्फायनाईट लॉंग कंडक्टरचे सुद्धा सगळ्यांचे फक्त तुम्हाला फॉर्म्युलेस लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगतील असं की रिंग शेपमध्ये कंडक्टर आहे आपला आणि तो सेंटरवरती ॲक्ट करतोय, तर मग त्याचा जो मॅग्नेटिक इंडक्शनची व्हॅल्यू आहे ती किती असेल, सॉलिनॉइडसाठी किती असेल, टॉरॉइडसाठी किती असेल, तुम्हाला जस्ट फॉर्म्युला यूज करायचा आणि आन्सर काढायचा. सो मी तुम्हाला आता कॉन्सेप्ट पण सांगणार आहे, फॉर्म्युले कसे आले ते पण सांगणार आहे. ठीक आहे. तुम्हाला लक्षात फायनली फक्त आणि फक्त फॉर्म्युलेस ठेवायचे. सो स्ट्रेस घेऊ नका याचा, फॉर्म्युलेस लिहून घ्या आणि फॉर्म्युलेस बेस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. सो नेक्स्ट पॉईंट, आता फर्स्ट पॉईंट आपला आहे इन्फायनाईट लॉंग कंडक्टर, त्याच्याबद्दल बघूयात नेक्स्ट पेजवर. सो फर्स्ट वन चेक करूयात आपण. सो फर्स्ट वन आहे इन्फायनाईट लॉंग कंडक्टर. ओके, इन्फायनाईट लॉंग कंडक्टर. आता प्रॅक्टिकली बघायला जाल तर कुठलाही कंडक्टर असा नसेल की तो इन्फायनाईट असेल. कळते तुम्हाला, इन्फायनाईट म्हणजे खूप लांब, आपण मोजू नाही शकत असं लांब. असं कंडक्टर ॲक्च्युली प्रॅक्टिकलमध्ये पॉसिबल नाही आहे. बट आता ह्याच्यामध्ये कन्सिडर करताना त्यांनी काय कन्सिडर केलं आहे की सपोज की आपला कंडक्टर असा आहे, ठीक आहे, म्हणजे एक लिमिटेड शेपमध्येच आहे, बट आपण जर डिस्टन्स कमी केला त्याचा, ठीक आहे, इफ हा जर कंडक्टर आहे, बरोबर आहे, हा इथून आपला करंट आहे तो आपला आहे तो पास होतोय सपोज की वरच्या डायरेक्शनमध्ये, बट आपण ह्याला एका स्मॉल इथून जर आपण ऑब्झर्व केला तर आपल्याला इथून ह्याचा हा टोक दिसेल. हे बघा, जर आपण ह्या बाजूने ऑब्झर्व केला तर तुम्हाला हा टोक पण विजिबल आहे आणि हा टोक पण विजिबल आहे. बट जर मी डिस्टन्स खूप जास्त कमी केला, हा इथून ते इथपर्यंत डिस्टन्स होता ना, तो कमी केला मी, आणि सपोज की ह्या डिस्टन्सवरती इकडे आलो, तर मग मला काय वाटेल की हा इकडे असा वरतीच चाललाय एकदम आणि हा पण इकडे एकदम खालती चाललाय, म्हणजे हा इन्फायनाईट आहे असं वाटेल. सो तीच कॉन्सेप्ट यूज केलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जो पार्टिकल आहे ना त्याचा डिस्टन्स आहे तो खूप कमी केला, एकदम मिनिमम केला आहे. ओके. सो ॲट दिस पॉईंट, ह्या पॉईंट वरती, ओके, इथून ते इथपर्यंत सपोज की हा किती आहे आपला आर आहे, हा एवढा जो डिस्टन्स असेल तो किती असणार आहे, आर असणार आहे, बरोबर आहे. ओके, हा एवढा डिस्टन्स आपला आर आहे आणि तिथे आपला पार्टिकल आहे सपोज की बी ची व्हॅल्यू आता ही ते ह्याच्यावरती काय असेल. तुम्हाला आता फॉर्म्युला फक्त लक्षात घ्यायचा आहे. ही एक सरळ वायर आहे, कळते तुम्हाला, सरळ वायर आहे, फक्त इन्फायनाईट गेले. इन्फायनाईट का गेले, कारण की तो पॉईंट आहे तो जवळ आहे. तर मग इथे याच्यासाठी मॅग्नेटिक इंडक्शनचा तुम्ही फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्या थेअरीवरती जायची अजिबात गरज नाही आहे. फॉर्म्युला काय आहे मॅग्नेटिक इंडक्शनचा, इथे बी इक्वल टू म्यू नॉट इंटू आय अपॉन 2πr. फॉर्म्युला लिहून घ्या. हा सगळे फॉर्म्युला बेसच आहेत, काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके. सो हा झाला याचा फॉर्म्युला. याची शेप बदलतो, कलर बदलतो याचा. ओके, ठीक आहे. सो हा झाला याचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये क्वेश्चनचे व्हेरिएशन काय विचारू शकतात. व्हेरिएशनमध्ये तुम्हाला असं विचारू शकतात की सपोज की ही जी लाईन आहे ही आपली एका साईडनेच इन्फायनाईट झाले. म्हणजे आता ही कशी आहे बघा, तुम्ही आता ह्या पॉईंटवरती जर उभे राहिलात तरी वरतून पण इन्फायनाईट आहे, इथे पण इन्फायनाईट आहे आणि इथून पण इन्फायनाईट आहे. कळते तुम्हाला माझा पॉईंट. ही जी लाईन जर आता तुम्ही ह्या पॉईंटवरून ऑब्झर्व केलात तर वरती पण इन्फायनाईट चालले आणि इथे पण इन्फायनाईट चालले. कळते. बट आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये व्हेरिएशन जर विचारायचे झाले तर विचारू शकतात की सपोज की हा करंट चाललाय तो एकाच ह्या पॉईंटपासून, हे बघा, हा एवढा इथून डिस्टन्स आपण हा पॉईंट कन्सिडर केला इकडचा बी, आणि हा जर डिस्टन्स आपण घेतला, हा एवढा डिस्टन्स आपण आर घेतला,
तर मग आता हा अर्ध्यावरती आलाय, कळते तुम्हाला. आता हा वरती पूर्ण इन्फायनाईट होता, आता हा एकाच साईडनी इन्फायनाईट आहे पॉईंट. मग एकाच साईडनी इन्फायनाईट आहे तर मग करायचं काय. आता हा फॉर्म्युला आहे तो दोन्ही पॉईंटसाठी होता, वरच्या आणि खालच्या पॉईंटसाठी होता. मग आता ह्या फॉर्म्युलाचा अर्धा घ्यायचा, बरोबर आहे. म्हणजे बी ची व्हॅल्यू आहे थोडक्यात ती अर्धी घ्यायची. पाय नॉट इंटू आय अपॉन ही व्हॅल्यूला अर्धी करायची आपल्याला. ठीक आहे, मग ह्याला थोडा बाजूला लिहितो, बाजूला. आणि ह्याचा काय करायचं आहे आपल्याला, अर्धा करायचा आहे. 1/2 लिहा, अर्धा झाला. खाली काय व्हॅल्यू आहे, 2πr आहे. मग टोटल फॉर्म्युला काय बनेल, बी इक्वल टू पाय म्यू नॉट आय अपॉन 2⁴πr. हा झाला बीचा फॉर्म्युला. ओके, हा झाला बीचा फॉर्म्युला. कशासाठी झाला हा, एका साईडच्यासाठी. क्वेश्चनमध्ये आणखी व्हेरिएशन तुम्हाला जर सांगू तर व्हेरिएशनमध्ये असं सुद्धा येऊ शकतो की सपोज की आपला पॉईंट आहे तो एका पॉईंटमध्ये असं वरती चाललाय, दुसऱ्या पॉईंटला खाली चाललाय, आणि तो एका पॉईंटला इथे असं मीट होतोय. क्वेश्चन समजून घ्या. हा इथून असं मीट होतोय, ठीक आहे. आणि आता इकडे आपण जर हा पॉईंट कन्सिडर केला, इकडे काहीतरी पोझिशन पॉईंटची कन्सिडर केली. आता ह्या पॉईंटवरती व्हॅल्यू काय असेल, इकडे बघा, एका साईडने वरती चाललाय आणि एका साईडने कसं चाललाय, खाली चाललाय. एका साईडने वरती चाललाय, एका साईडने वरती चाललाय, आणि दुसऱ्या साईडने कसं चाललाय, खाली चाललंय. मग आता ह्या पॉईंटवरती जर आपण व्हॅल्यू पकडली तर ती व्हॅल्यू किती असेल सांगा. आता इकडे जर तुम्ही टोटल मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट केली तर बघा, वरच्याचा इकडे वरती चाललेला आहे. टोटल बीची जर व्हॅल्यू तुम्ही काढली तर काय येईल, हा वरती चाललेला आहे. अर्ध्यासाठीचा व्हॅल्यू काय होता, अर्धाच आहे ना, इथून हा पूर्ण थोडी आहे, इथून अर्धाच आहे. मग अर्ध्यासाठीचा फॉर्म्युला होता म्यू नॉट इंटू आय अपॉन 4πr. ओके, आता हा वरती चाललाय. आता एक खाली चाललेला पण आहे, मग इथे मायनस करायला लागेल. खाली पण अर्ध्यावरच चाललाय, एका साईडने इन्फायनाईट आहे, पण डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, सो मायनस करायला लागेल. व्हॅल्यू सेम येईल, म्यू नॉट आय अपॉन 4πr. आन्सर येईल 0. कळते तुम्हाला. केस लक्षात घ्यायची आहे, कशी चालली आहे, काय चाललंय ते. ठीक आहे, मेन फॉर्म्युला तुमचा हाच आहे. ओके, सो आता आपण ह्याच्याबद्दल बघितलेलं आहे, इन्फायनाईट लॉंग कंडक्टरबद्दल. आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे रिंग ॲट सेंटर. ओके, सो आता रिंगसाठी आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे मॅग्नेटिक इंडक्शनचा, म्हणजेच बीचा. आता एक गोष्ट सांगतोय की रिंगमध्ये ना भरपूर केसेस आहेत. ठीक आहे, म्हणजे 3 केसेस असतील टोटल, 3 ते 4 केसेस आहेत. तर ते केसेस काय आहेत आणि कसे आहेत, त्यांचे रिझल्ट काय आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारतात ते बघतोय आपण. ओके, सपोज की आपण एक कन्सिडर केली रिंग. ओके, आता ही जी रिंग आहे याची एक रेडियस आहे, बरोबर आहे. याच्या सेंटर पॉईंट 1 ना इथून एक रेडियस याची चाललेली आहे आर. क्लिअर आहे. आता मला सांगा ह्याचा मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला काय येईल. मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला पाठ करा. बीची व्हॅल्यू कंपल्सरी आपली आहे म्यू नॉट इंटू एन म्हणजे नंबर ऑफ राऊंड. आता हे किती सर्कल आहेत, अशी किती रिंग आहे, पहिली रिंग, दुसरी रिंग, तिसरी, चौथी, पाचवी, असे नंबर ऑफ राऊंड. एन इंटू आय म्हणजे त्याच्यामध्ये करंट कितीचा पास होतोय, अपॉनला आहे 2R. अपॉनला काय आहे 2R. ओके, सो हा एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो हा मेन फॉर्म्युला याचा बी साठीचा रिंगचा. आता तुम्हाला हे कसं कळेल की त्याची डायरेक्शन कुठली आहे, मी जी मॅग्नेटिक इंडक्शन आहे त्याची डायरेक्शन कुठली आहे ते कसं कळेल. इथे पण तुम्हाला राईट हँड थंब रूल वापरायचा आहे. ओके, जसं की सपोज की आता याची डायरेक्शन बघा अशी चाललेली आहे, हा या डायरेक्शनमध्ये चालला आहे. सो ह्या डायरेक्शनमध्ये तुम्ही राईट हँड थंब रूल वापरलात तर तुम्हाला बोटं बघा कशी कल करायला लागतील. बोटं तुम्हाला राईट हँड, पहिले तर मी सांगते तसं करा, राईट हँड यूज करायचा आहे. बोटं कल केली तर ती आपल्या ह्या जो डायरेक्शन आता हा कसा आहे, हा असा आहे. तुम्ही जर बोटं कल केलीत नॉर्मली तर ती कशी कल होतील, ह्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कल होतील. करून बघा.
अपोजिट डायरेक्शनमध्ये बोटं कर्ल होतात, बरोबर आहे. मग तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला डिसलाईकचं हे करायला लागेल, ठीक आहे. डिसलाईकसारखं थंब करा. डिसलाईक म्हणजे कसं, जस्ट असं खाली तुमचा थंब असेल, कळते तुम्हाला, समथिंग लाईक दिस. डिसलाईकचं थंब करा. डिसलाईकचं जर तुम्ही थंब केलात तर तुमची बोटं आहे ती सेम ह्याच्या अलॉंगमध्ये जातील, ठीक आहे. बोटं तुमची याच्या अलॉंगमध्ये जातील म्हणजे थंब कुठे जाईल, तुमचा थंब जाईल आतमध्ये, कळते तुमचा. हे बघा बोटं कशी चालली तुमची, बोटं अशी फिरत आहेत. उलटा हात करा, तुमचा हात उलटा करा, हात उलटा करा. जस्ट ते जी रेडियस आहे त्याच्यासमोर तुमचा जो थंब आहे तो न्या, रेडियस जवळ थंब न्या आणि हात उलटा करा. तुम्हाला कळेल बघा, आपला जो थंब आहे तो आतमध्ये चालला आहे. तो जो सर्कलचा हा जो पॉईंट आहे याच्या आतमध्ये चाललाय थंब, ठीक आहे. या पॉईंटच्या आतमध्ये चाललंय. एक मिनिट थांबा, तुम्हाला मी इमेजनी सांग. ओके, सो तुम्ही बघू शकताय बघा, इथे इमेज आणलेली आहे मी. आता तुम्हाला बघायचं काय आहे बघा, याची डायरेक्शन कशी आहे फिंगर्सची. फिंगर्स बघा, फिंगर्स या डायरेक्शनमध्ये चाललेत, आपल्या बोटांची पण डायरेक्शन तशीच आहे. मग आता आपला थंब आहे तो कसा जाईल, तुम्ही जस्ट या सेंटर पॉईंटवरती थंब ठेवलात ना तर तो कसा जाईल, तो असा आतमध्ये जाईल, याच्या आतमध्ये जातोय, कळते तुम्हाला. थोडं रोटेट करूयात. ओके, हा बघा, हा आहे ना थंब, हा बघा, ह्याला बोट आहेत ती तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये फिरवलीत, डिसलाईक सारखा. उजवा हाताला असा उलटा करा, बघा तुमचा थंब इंडिकेट करेल. तुम्ही असा स्वतः ह्याच्यासारखं करून बघा, तुमचा हात उलटा करा आणि डिसलाईक करा, उजवा हात, राईट हँड. तुमचा जो थंब आहे तो आतमध्ये जाईल. ओके, सो थंब तुमचा कसं जाईल, इनवर्ड जाईल. तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी, डायरेक्शन कशावरती डिपेंड आहे, डायरेक्शन त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, सो फॉर्म्युला तुम्ही बघून घ्या. याच्यामध्ये मेन फॉर्म्युला आपला काय दिला आहे, B=μ0n/I/2π. आता याच्यामध्ये व्हेरिएशन काय काय येतात, मेन गोष्ट याच्यामध्ये व्हेरियन्स खूप काही गोष्टी येतात. ओके, व्हेरिएशन काय काय येतात बघा. आता जसं फुल सर्कलसाठी आहे तसं हाफ सर्कलसाठी विचारतात. हाफ सर्कलसाठी म्हणजे कसं, हे बघा, फॉर एक्झाम्पल सेकंड व्हेरिएशन सांगते तुम्हाला, दुसऱ्या टाईपचा व्हेरिएशन. हाफ सर्कल म्हणजे बघा, एक लाईन चालली अशी, अर्धा सर्कल गेलाय आणि लाईन कंप्लीट झाली इकडे. मग आता इथे हा जो पॉईंट आहे इथून एक रेडियस कन्सिडर केली आपण R. ओके, तर मग मला सांगा, आणि हा एक करंट चाललाय इथे I. आता याच्यामध्ये फॉर्म्युला काय लागेल आपला, बीचा मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला लागेल. सेम फॉर्म्युला आहे, बट आता बघा पूर्ण सर्कल होता त्याच्यासाठी हा फॉर्म्युला होता. आता अर्धा सर्कल आहे बोलल्यानंतर ह्याचा अर्धा करायचा. फॉर्म्युलाचा काय करायचं आपल्याला, अर्धा करायचा. अर्धा कोणाचा करायचा, μ0n/2r. मग आन्सर बघा किती येईल, वरती राहील μ0ni, खाली काय राहील 2 × 2 4r राहील. फॉर्म्युला कसा आला कळलं का. आता ह्याच्यापेक्षा पण अर्धा आला म्हणजे क्वार्टर आला असा, ठीक आहे. क्वार्टर म्हणजे अजून बारकं, खूप बारका, ठीक आहे, म्हणजे 1/4, कळते तुम्हाला. हा झाला आपला सपोज की 1/4, इथून ते इथपर्यंतच त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. याची रेडियस आहे, इथून करंट चाललाय आयचा. मग त्याच्यासाठी काय फॉर्म्युला येईल, याचा अर्धा करा. याचा जर तुम्ही अर्धा केलात ना तर 2 × 4 किती येईल, 8 येईल, कळते तुम्हाला. सो डायरेक्ट बीचा फॉर्म्युला लिहितो मी इथे. बीचा फॉर्म्युला काय येईल याच्यासाठी, 1/8 येईल, म्हणजे 1/8 वरती काय μ² आहे, लिहा इथे 1च्या जागी μ², सॉरी μ0 × ni अपॉन काय येईल 8r. ओके, म्हणजे थोडक्यात त्याचाच अर्धा केलाय, कळते तुम्हाला, थोडक्यात त्याचंच अर्धा केलाय. ओके, अजून एक व्हेरिएशन आहे याच्यात. व्हेरिएशन म्हणजे आत्ता इथपर्यंत जर आपल्याला अँगल माहिती होता, सपोज की अँगलच माहिती नसलं तर काय करायचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल करंट असा गेलाय आणि असा एका अप्रॉक्सिमेट शेपमध्ये गेला. आता हा अर्धा पण नाही ना क्वार्टर पण नाही आणि फुल पण नाही, ठीक आहे. मग आता हा असं गेलेला आहे, तर मग आता याच्यासाठी फॉर्म्युला काय येईल, हा बघा, हा इथे एका अँगलवरती गेलाय, थिटा अँगलवरती. सो ज्यावेळी इथे थिटा आला तर थिटासाठीचा फॉर्म्युला काय लिहायचा, म्हणजे हा इकडे अप्रॉक्सिमेट अँगलमध्ये आला तर त्याचा फॉर्म्युला काय लिहायचा, त्याचा फॉर्म्युला येईल थिटा. ओके, बीचा आपला फॉर्म्युला काय येईल, थिटा अपॉन
जर हा अँगलमध्ये दिला असेल, जर हा डिग्रीमध्ये दिला असेल, म्हणजे 320 डिग्री 50 डिग्री असा जर दिलेला असेल तर इथे 360 घ्यायचा खाली डिवाइडला. 360 डिग्री इंटू म्यू नॉट आय अपॉन 2r. बट जर हा आपल्याला रेडियनमध्ये दिला असेल तर कसं लिहायचा, थिटा अपॉन 360च्या जागी रेडियन म्हणजे काय दिलं असेल, सपोज की पायच्या टर्ममध्ये दिलं असेल तर मग काय लिहायचं इथे 360ला कसं लिहितो आपण 2π लिहितो इंटू म्यू नॉट आय अपॉन 2r. मग आता ह्याचा जर फायनल फॉर्म घेतला तर तो 2 आणि 2 परत मल्टिप्लाय झाला तर मग त्याचा आन्सर येईल बी इक्वल टू थिटा म्यू नॉट आय अपॉन 4π. ओके, सो आय होप की तुम्हाला ही टर्म समजली असेल. ओके, याची काही गरज नाही. राईट. सो हा झाला बीचा फॉर्म्युला. ठीक आहे, वरचा 2 फॉर्म्युले आहेत. डिग्री आणि रेडियनसाठी 2 वेगवेगळे फॉर्म्युलेस आहेत. आणि स्पेशल केस आपल्या अजून पण संपलेला नाहीत, अजून पण थोड्या स्पेशल केसेस आहेत. ठीक आहे, आपण त्या नेक्स्ट पेजेसवरती घेऊ. सो आता 5वी केस काय येते, 5वी केस येते याच्यात. 5व्या केसमध्ये बघा, आता इकडे ना आपण एक लॉंग वायर कन्सिडर केलेली आहे, एक लांब लचक वायर आहे. ठीक आहे, ग्रीन कलर ही एक लांब लचक वायर आहे. आता ह्या वायरला आपल्याला सर्क्युलर कॉइलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ही जी वायर आहे ना याला आपल्याला सर्क्युलर कॉइलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सपोज की आता हे तर 2 टोकं घेतली आपण आणि त्या वायरला असं आणलं आणि हे 2 टोकं आहेत ती जोडली तर तिकडे एक सर्कल आहे तो फॉर्म होतोय. कळते तुम्हाला, म्हणजे याचे जर 2 टोकं जोडली ना तर तो असं सर्कल फॉर्म होईल इकडे. ओके, म्हणजे एक रिंग आहे ती. तर मग आता ही जी रिंग आहे, ओके, इथे सगळ्यात पहिले तर आपण डायमेन्शन वगैरे लिहून घेऊ याच्या. इथे सपोज की याची इथपर्यंत रेडियस येईल. हा चालेल ना, या पॉईंटपासून इकडे याची रेडियस येईल एक. ठीक आहे, रेडियस आर येईल. आता ह्याच्यामध्ये जो मॅग्नेटिक इंडक्शन होईल तो मॅग्नेटिक इंडक्शन किती होईल, सपोज की इथे आपण ही पहिला आपण इकडचा पार्टिकल कन्सिडर केला B1. तर मग B1 साठीचा फॉर्म्युला आपला ॲज इट इज येईल. सर्क्युलर रिंगचा फॉर्म्युला काय आहे, सर्क्युलर रिंगचा आपला नॉर्मल फॉर्म्युला येतो आहे म्यू नॉट इंटू N1 आणि आय डिवाइडला काय होतं आपला, डिवाइडला होतं आय थिंक सो 2R होतं का, 2R. हां 2R आहे बघा, रिंगसाठीचा 2R आहे. सो इथे अपॉनला काय येईल, अपॉनला येईल 2R. हा झाला B1 साठीचा फॉर्म्युला. बट तुम्ही एक गोष्ट इथे ऑब्झर्व केली असेल तर इथे ही ना ह्याची एक लेंथ असणार आहे आपली. ओके, ही जी एक वायर आहे त्याची एक स्पेसिफिक लेंथ असेल. चला कॅपिटल L पकडू. आता त्याचे डायमेन्शन कसे असतील बघा, ती जी लेंथ आहे त्याचे डायमेन्शन कसे असतील, डायमेन्शन इथून ते इथपर्यंत आहे लेंथ. ओके, इथून ते इथपर्यंत आपली आहे लेंथ याची, बरोबर आहे, एवढीच लेंथ आहे आपली. आता मला सांगा, ह्या एवढ्याच लेंथची याची सर्कम्फरन्स सुद्धा आहे. ह्याला आपण बॉन्ड केल्या बोलल्यानंतर काय याची सर्कम्फरन्स सुद्धा सेम लेंथची असणार आहे. म्हणजे आपण असं बोलू शकतो की ही L आहे ती इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय असतो, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असतो आपला 2πr, बरोबर आहे, 2πr. आणि ते N पण घेऊयात आपण, N म्हणजे नंबर ऑफ राऊंड, किती नंबर ऑफ राऊंड होतात ते. पहिल्या लेन्थसाठी आहे म्हणजे इथे R1 घेऊयात, पहिल्यांदा आपण करतो, बरोबर आहे. इथे R1 घेऊयात, इथे N1 घेऊयात, सर्कल पण एकच तर होतोय. तर मग आता मला सांगा, इथे जर आपण R1 घेतला, इथे पण R1 येईल, R1 घेतला तर R1चा फॉर्म्युला काय येईल याच्यावरून, L अपॉन हा बघा N आणि 2π डिवाइडला येईल. 2πला पहिले लिहूयात आणि N1ला नंतर लिहूयात. हा झाला फॉर्म्युला फॉर R1. आता इथून आपण R1चा फॉर्म्युला बघितलेला आहे. आता R1ची जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली पुट कुठे करायची, इथे पुट करायची. ओके,
वेगळ्या कलरमध्ये दाखवतो. याची जी व्हॅल्यू ती पुट कुठं करायची, इथे पुट करायची. ओके, सो पुट केल्यानंतर त्याचा आन्सर किती येईल, B1 इक्वल टू म्यू नॉट N1I अपॉन 2 इंटू R1ची व्हॅल्यू आहे L अपॉन 2 पाय N1. सो 2 गेटिंग कॅन्सल. आणि आता पुढे ह्याचा फॉर्म्युला काय बनेल, पाय आणि N1 आहे तो वरती जाईल, ही वरती मल्टिप्लिकेशनला जाईल. आन्सर किती येईल त्याचा आन्सर येईल B1 इक्वल टू, बघा पाय आणि N1 वरती मल्टिप्लायला गेले, म्यू नॉट आपला आहे तसाच, पाय आला N1 इंटू N1 स्क्वेअर, बघा इथे पण N1 आहे, इथे पण N1 आहे, इंटू काय येईल, इंटू आय येईल अपॉन खाली फक्त एकच गोष्ट उरते ती म्हणजे L. ओके, सो हा झाला B1चा फॉर्म्युला. आता सेकंडरी गोष्ट आपण याच्यामध्ये घेतली तर असं कन्सिडर करा की ती जी एक सरळ आपली वायर होती, ही जी एक सरळ वायर आहे त्याला आपण 2 सर्कलमध्ये म्हणजे नंबर ऑफ सर्कलमध्ये सपोज की कनेक्ट त्याला आपण हे केलं, बाउंड केला. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त गोलमध्ये जास्तीत जास्त त्याच्या रिंग आहेत त्या प्रोड्यूस केल्या. ठीक आहे, कळते तुम्हाला. त्याला 2 रिंगमध्ये आपण 2 किंवा जास्तीत जास्त अजून जास्त रिंगमध्ये जर याला बाउंड केला तर मग काय होईल, हा बघा सपोज की आपला हा इथे घेतला आपण सर्कल. ठीक आहे, आता हा नंबर ऑफ 2 याच्यामध्ये पण घेतला आपण, बरोबर आहे. थोडं जास्तच झाला. ओके, हे तुम्ही समजू शकता ना, 2 असे याच्या रिंग्समध्ये आपण त्याला कन्वर्ट केलेलं आहे. ओके, सो 2 किंवा जास्तीत जास्त रिंगमध्ये. तर मग आता त्याच्यासाठी फॉर्म्युला काय येईल, बीचा फॉर्म्युला आपला सारखाच असेल, काही जास्त चेंज करायची, B2 येईल ना. हा दुसऱ्यासाठी बघतोय आपण, रेडियस वगैरे सगळा इथे आहे, R2 येईल, पॉईंट आपला येतोय B2, इथे B2 घेतला. फॉर्म्युला काय येतोय आपला, B2 साठीचा फॉर्म्युला आपला रेग्युलर फॉर्म्युला काय आहे, म्यू नॉट इंटू N इंटू, हे बघा म्यू नॉट इंटू N इंटू I. सो म्यू नॉट इंटू Nच्या जागी येईल N2 इंटू LI अपॉनला काय येईल बघा, अपॉनला येतोय आपला 2R2 येईल, 2R2 येईल. ओके, सिमिलरली इकडे पण R2ची व्हॅल्यू प्लेस केली तुम्ही तर त्याचा आन्सर किती येईल, अरे मगाचा आहे ना त्यालाच घ्यायचा, फक्त तिकडे 1 आहे त्याच्या जागी 2 टाकायचा. इथे बघा, इथं काय कराल, N1च्या जागी N2चा स्क्वेअर करायचा, बाकी फॉर्म्युला सारखंच आहे. ठीक आहे, सो फॉर्म्युला लिहून घेतो मी. एकतर येईल म्यू नॉट इंटू पाय N2 त्याचं स्क्वेअर इंटू काय येईल, इंटू LI. ओके, अपॉन येईल 2R2. ओके, 2R2. ठीक आहे, हा वाला पण फॉर्म्युला इथेच लिहून घेतो मी. हा वाला पण फॉर्म्युला इथे घेतो बाजूला मी. हा झाला B1चा फॉर्म्युला आणि सिमिलर फॉर्म्युला फॉर B2 ऑल्सो. आता मला सांगा, जर मी B1 आणि B2चा रेशो घेतला तर त्याचा आन्सर किती येईल. B1 आणि B2चा जर रेशो घेतला आहे बघा, सगळ्या टर्म कट होतील सोडून N2 आणि N1. B1 पहिला N1 आहे, मग इक्वल टू येईल N1 त्याचा स्क्वेअर, खाली येईल N2 त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, सेपरेट लिहा, नाही तर जॉईन करून लिहा, काही फरक नाही पडत, असं सुद्धा बोलू शकतो आपण त्याला. सो हा झाला आपला शेवटचा याच्यातला व्हेरिएशन. ठीक आहे, ओके. आणखी एक केस आहे बट ती आपण सममध्येच डिस्कस करूया. ठीक आहे, सो रिंग ॲट अ सेंटरसाठी आपण बऱ्याचशा केसेस बघितलेल्या आहेत, त्यांचे फॉर्म्युलेस कंपल्सरी नोट डाऊन करून घ्या, बिकॉज याच टाईपचे सम्स आहेत ते आपल्याला येणार आहेत. ओके, सो
नेक्स्ट आता आपण शेप बघूयात रिंग ऑन ॲक्सिस. ओके, नेक्स्ट काय आहे केस आपली रिंग ऑन ॲक्सिस, तिसरी केस आहे आपली. आता बाकीच्यांमध्ये एवढे व्हेरिएशन नाही आहे त्यामुळे ते पटापट होतील, सिम्पल फॉर्म्युलेज आहेत त्यांचे. हा आहे रिंग ऑन ॲक्सिस, हे पण स्मॉलच काढतो ना, रिंग ऑन ॲक्सिस. सो आता नेक्स्ट पार्ट बघूयात रिंग ऑन ॲक्सिस. आता ॲक्सिसवरती आहे आपली रिंग. ओके, म्हणजे मगाशी कशी होती, मगाशी सेंटरवरती होती, आता इथे ॲक्सिसवरती आहे. ॲक्सिसवरती याचा अर्थ काय, सपोज की ते आपण ही रिंग कन्सिडर केलेली आहे. ओके, सपोज की ही आपण एक रिंग कन्सिडर केलेली आहे. ही ना ही एका डिस्टन्सवरती आहे, एका स्पेसिफिक डिस्टन्सवरती आहे. ओके, ही एका स्पेसिफिक डिस्टन्सवरती आहे, हाच असू द्या, फ्रॉम हिअर. ओके, फ्रॉम हिअर ही एका स्पेसिफिक डिस्टन्सवरती आहे. ओके, ह्या पॉईंटवरती. आता याचा जो आर आहे तो आर किती असणार आहे आपला, आर किती असणार आहे, आर एवढंच असेल त्याचा, कळते तुम्हाला. आर हा इथून ते इथपर्यंत, याला काय बोलणार आपण, आर बोलणार. बट आता हा फक्त इथून ते इथपर्यंत एवढा पण काहीतरी डिस्टन्स आहे, मग ह्याला आपल्याला घ्यायला लागेल इथे एक्स. सो या टर्ममध्ये एवढ्या डिस्टन्सला आपण काय घेणार, ह्याला घेणार आपण एक्स. ओके, सो आता याचा मॅग्नेटिक इंडक्शनचा जो बीचा जो फॉर्म्युला आहे तो काय होईल, बीचा फॉर्म्युला याचा होईल, लिहून घ्या तुम्ही, म्यू नॉट इंटू एन इंटू आय इंटू आर स्क्वेअर. ओके, इंटू आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पॉवरला आहे 3/2, पॉवरला आहे 3/2. ओके, कशासाठीचा फॉर्म्युला बघा, सर्कलसाठीचाच फॉर्म्युला आहे, बट त्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर ॲड झाला. तुम्ही सर्कलसाठी म्हणजे रिंगसाठीचा फॉर्म्युला बघू शकता, जस्ट हिअर रिंगसाठीचा फॉर्म्युला आहे, त्याला थोडासा अपडेट केलेला आहे. ठीक आहे, n/i इंटू आर स्क्वेअर, नाही याला फक्त आरनी मल्टिप्लाय आणि डिवाइड केला आहे, म्हणजे सेम येईल तो, कळते तुम्हाला. आरनी मल्टिप्लाय डिवाइड केला ना तो वरती इकडे आर येईल आणि खाली पण तिकडे येईल स्क्वेअर. ओके, बरोबर आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये सुद्धा थोड्या काही स्पेशल केसेस येऊ शकतात, म्हणजे काही वेगळ्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. एक गोष्ट तर अशी की हा जर एक्स डिस्टन्स आहे, सपोज की हा एक्स डिस्टन्स खूप जास्त मोठा आहे, म्हणजे एकदम इनफायनाईट लेवलला आहे. जर असा असेल, एक्स डिस्टन्स आपला खूप जास्त मोठा असेल ना, तर इकडे व्हेरिएशन काय होतो, एक्स हा खूप जास्त मोठा आहे आरपेक्षा, रेडियसपेक्षा एक्स खूप जास्त मोठा आहे. मग अशी जर ज्या वेळेला टर्म येते ना, त्यावेळी आपण रेडियसची व्हॅल्यू आहे ती कंपल्सरी डायरेक्टली आपण 0 पुट करतो, म्हणजे रेडियसला आपण काय निग्लेक्ट करून टाकतो, त्याच्या बदली डायरेक्ट एक्स घेतो. जर रेडियसला निग्लेक्ट केला तर आपला टोटल फॉर्म्युला आहे तो काय बनेल, कशासाठी, ज्या वेळेला एक्स आहे तो खूप जास्त मोठा असेल आरसाठी. ठीक आहे, कंडिशन पहिली लिहिलेली आहे मी तिथे. आता याच्यासाठी फॉर्म्युला काय बनेल, जस्ट बघा इथे फॉर्म्युला बनेल बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन आय, रेडियसची व्हॅल्यू आपली सपोज की नाही, आरची व्हॅल्यू 0, 1 मिनिट हा. बरं, आपल्याला आर निग्लेक्ट करायचा आहे, बट तो वरच्या टर्ममधनं नाही, खालच्या टर्ममधनं निग्लेक्ट करायचा आहे. वरच्या टर्ममधनं केलं तर आपला फॉर्म्युला 0 येईल. ओके, सो आर आपल्याला निग्लेक्ट करायचा आहे खालच्या टर्ममधनं. ओके, सो हा अपॉनमध्ये आहे, आणि ह्या बघा इथे हा जो आर आहे ना, याच्या बदली 0 टाकली तर आन्सर काय येईल तुमचा, इथे येईल 2. आरच्या जागी जर 0 टाकला तर आन्सर काय येईल, इथे एक्स स्क्वेअर येईल. एक्स स्क्वेअरच्या पॉवरला आहे 3/2, 2 गेटिंग कॅन्सल, आन्सर येईल x³. सो आन्सर येईल 2x³. ओके, सो हा आपला आन्सर झाला आहे. ह्याला मार्क करून घेऊयात. हा झाला बीचा आन्सर. ओके, आता सपोज की जर एक्सची व्हॅल्यू जर आपली 0 असेल, तर त्याच्यासाठी दुसरी केस काय होत्या, जर आपली एक्सची व्हॅल्यू 0 झाली तर त्याच्यासाठी आन्सर काय येईल,
फॉर्म्युलामध्ये टाकून बघा, एकच्या जागी 0. बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन इंटू आय इंटू आर स्क्वेअर अपॉन एक्सच्या जागी 0 टाकलाय ना आपण, मग आन्सर येईल 2 इंटू आर, आरच्या पॉवरला 3l, 2 आरच्या पॉवरला 3l. वरून एक एक आर स्क्वेअर आणि आर कॅन्सल केला तुम्ही, आर क्यूब, तर आन्सर बघा किती येईल तुम्हाला. स्क्वेअर आणि क्यूब गेला ना एक, तर मग आन्सर येईल म्यू नॉट इंटू एन इंटू आय अपॉन 2r. ओके, जरा बघा आपला जो सेंटरसाठीचा फॉर्म्युला होता, ठीक आहे, रिंग ॲट सेंटर, त्याच्यासाठी हाच फॉर्म्युला होता का, चेक करा इथे. हा बघा सेम फॉर्म्युला आहे का, कुठे आहे, डबल रिंग ना. ओके, हा बघा, हा वाला सेम फॉर्म्युला आलाय का आपला सिंगल रिंगसाठी, म्यू नॉट एन आय अपॉन 2r, म्यू नॉट एन आय अपॉन 2r. सो आपला जे आपण फॉर्म्युलेज घेतले ते सगळे करेक्ट आहेत. ओके, ह्याच्यामध्ये आणखी कुठलीही व्हेरिएशन नाही आहे. ओके, आता नेक्स्ट बघूयात आपण सॉलेनॉइडसाठी. ओके, तो 4th वन केस सॉलेनॉइड. आता सॉलेनॉइडसाठी सुद्धा 2 केसेस आहेत, दोन्ही केसेस सिम्पल आहेत. आणि सॉलेनॉइड आहे ना, हा ॲक्च्युली तुम्हाला 12th स्टँडर्डला आहे डीपमध्ये. ओके, सपोज की आपण हा सॉलेनॉइड आहे तो कन्सिडर केलेला आहे. तर आता ह्या सॉलेनॉइडमध्ये याची जी इथून शेवटपर्यंतची ही जी आहे ना, हिला आपण बोलणार लेंथ. हिला काय बोलणार आपण, लेंथ. ओके, अजून दुसरी गोष्ट काय ते बघा, याचे नंबर ऑफ बाउंड, इथून ते इथपर्यंत गेला 1 झाला, नंतर मग दुसरा, असा एकदम नंबर ऑफ बाउंड आहेत त्या. सो ते काय झाले आपले, एन झाला तो. मग आता इकडे फॉर्म्युला काय येतो सॉलेनॉइडचा, सॉलेनॉइडचा फॉर्म्युला येईल बी इक्वल टू म्यू नॉट इंटू एन इंटू आय अपॉन एल. ओके, अपॉन एल. सो रिमेंबर वन थिंग हिअर, की हा जो कॅपिटल एन म्हणजे नंबर ऑफ, हे जे नंबर ऑफ रोटेशन आहेत, तो अपॉन खालचा जो लेंथ आहे तो, याला आपण स्मॉल एननी सुद्धा डिनोट करतो. ओके, याला आपण स्मॉल एननी सुद्धा डिनोट करतो. सो आपण त्यांना रिप्लेस करू शकतो डिरेक्टली. सो आन्सर काय येईल बघा, बी इक्वल टू, इथंच लिहितो, म्यू नॉट एन अपॉन एलचा व्हॅल्यू आहे स्मॉल एन, सो म्यू नॉट इंटू स्मॉल एन इंटू स्मॉल आय. सो हा झाला बीचा फॉर्म्युला. ओके, फॉर सॉलेनॉइड. आता इथे एक स्पेशल केस आहे की ते ॲट एंड विचारतात. ठीक आहे, ॲट एंड विचारतात. ॲट एंड मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडक्शन ह्या पॉईंटला किती असेल, एंडिंग पॉईंटला किती असेल, तर एंडिंग पॉईंटला मॅग्नेटिक इंडक्शन आहे ना, तो आपला असतो हाफ म्हणजे काय, इथे 2 लावायचा आणि इथे याच्या अपॉनला 2 येईल, बस एवढाच. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला काय येईल, ॲट एंडसाठी 2 लावायचा आहे बघा. हा जो फॉर्म्युला आहे मेन, तिथे 2 लावा अपॉनला, म्हणजे अर्धा होतो. इथे काय होतो, ॲट एंडला हाफ होतो, लक्षात ठेवा, हे हाफ होतो, एवढं लक्षात ठेवलं तरी झालेलं. म्यू नॉट एन आय अपॉनला काय आहे, अपॉनला एल, त्याच्यासोबत 2 लावा, म्हणजे अपॉनला हा अर्धा झाला, बरोबर आहे. त्याचप्रमाणे तो दुसरा फॉर्म्युला, इथे सुद्धा तुम्ही 2 लावू शकता अपॉनला, म्हणजे इथे दुसरा फॉर्म्युला काय बोलाल, बी इक्वल टू म्यू नॉट एन आय अपॉन 2. ओके, हा झाला बीचा दुसरा फॉर्म्युला. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, आता नेक्स्ट घेऊयात आपण शेप, ती म्हणजे टॉरॉइड. ओके, 5th वन आपली जी दुसरी शेप आहे ती आहे टॉरॉइडची. टॉरॉइड म्हणजे काय, टॉरॉइड हा इन्फायनाईट सॉलेनॉइड असतो. म्हणजे आपलं सॉलेनॉइडला असं जर आपण केलं आणि शेवटपर्यंत जर बाउंड केलं तर हा बनतो टॉरॉइड. ठीक आहे, टॉरॉइडसाठी फॉर्म्युला काय असेल, टॉरॉइडसाठी डायरेक्ट फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. इथे एकच असतो, इथे आता एंड वगैरे काही येणार नाही, त्यामुळे याच्यामध्ये एकच केस येईल, ती म्हणजे बी इक्वल टू आपला रेग्युलर फॉर्म्युलाच आहे, म्यू नॉट इंटू कॅपिटल एन इंटू स्मॉल आय अपॉन येस अपॉनला येईल 2 पाय आर. ओके, अपॉनला येईल 2 पाय आर. याच्यामध्ये तुम्ही कॅपिटल एन अपॉन 2 पाय आहे. ओके, कॅपिटल एन अपॉन 2 पाय आर, याला तुम्ही स्मॉल एन कन्सिडर करू शकता. व्हॅल्यू पुटअप केली तर तुम्हाला काय फॉर्म्युला येईल, बी इक्वल टू म्यू नॉट इंटू स्मॉल एन इंटू आय, बस बात खतम.
सो हे एवढे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहेत. ओके, एवढे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहेत. सो आता नेक्स्ट पुढची कॉन्सेप्ट बघूयात आपण. सो आता नेक्स्ट टर्ममध्ये आता फोर्सेस कसे ॲक्ट करतात ते बघणार आहोत आपण. बघा, फोर्स आता 3 गोष्टींमध्ये ॲक्ट करतोय. याच्यावरती सुद्धा न्यूमरिकल्स वगैरे विचारू शकतात. सो अगेन तुम्हाला फॉर्म्युलेस लक्षात ठेवा आणि कॉन्सेप्ट बघा की काय असते याच्यामध्ये नेमका. फोर्स पहिला आहे फोर्स ॲक्ट ऑन चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड, दुसरा आहे फोर्स ॲक्ट ऑन कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड, आणि तिसरा आहे फोर्स ॲक्ट बिटवीन 2 पॅरलल. ओके, हा सिम्बॉल पॅरललचा आहे, पॅरलल कंडक्टर. ओके, सो सपोज की फर्स्ट आपण घेतोय फोर्स ॲक्ट ऑन चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. ओके, सपोज की आता फोर्स कशावरती ॲक्ट करतोय, चार्जवरती ॲक्ट करतोय. ठीक आहे. सो आता तुम्ही इथे कन्सिडर करा की आपले चार्ज पार्टिकल कसे आहेत, असे चाललेले आहेत. ओके, पहिले तर मॅग्नेटिक फील्ड काढतो. ही आहे आपली मॅग्नेटिक फील्ड जी चाललेली आहे इथे. ओके, आता ह्या मॅग्नेटिक फील्डमधनं आपला चार्ज पार्टिकल चालला आहे. या मॅग्नेटिक फील्डमधनं एक चार्ज पार्टिकल असं कन्सिडर करा, सपोज की क्यू आहे, जो ह्या पॉईंटपासून असं चाललेला आहे एका वेलॉसिटीने, एका डायरेक्शनमध्ये चालला आहे. ओके, इथून हा चार्ज पार्टिकल आहे तो एका वेलॉसिटीने चाललेला आहे. मी परत एकदा रिपीट करतोय. इकडे बघा, या साईडला आपली जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे, मॅग्नेटिक इंडक्शन आहे, तो असं चाललेला आहे. आणि ह्या मॅग्नेटिक इंडक्शनमधनं एक चार्ज पार्टिकल आहे, तो एका स्मॉल वेलॉसिटीने चाललेला आहे कंटिन्यू. ठीक आहे, फोर्स ॲक्ट ऑन चार्ज. आता या चार्जवरती किती फोर्स ॲक्ट करतोय ते आपल्याला फोर्स काढायचा आहे. तर मग फोर्सचा फॉर्म्युला ते दिलेला आहे बघा, F इक्वल टू क्यू इंटू व्ही इंटू क्रॉस बी. ओके, आता इकडे व्ही क्रॉस बी याचा क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज करा. आन्सर काय भेटेल बघा तुम्हाला, F इक्वल टू क्यू ॲज इट इज व्ही क्रॉस बीचा तुम्ही क्रॉस प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला आन्सर भेटेल व्ही डॉट बी डॉट साइन थिटा. ओके, सिम्पली तुम्हाला हा आन्सर भेटून जाईल. सो इफ जर तुम्ही आता सपोज की एक गोष्ट सांगा मला की आता ह्या फॉर्म्युलामध्ये एफची व्हॅल्यू 0 कधी असेल, F इक्वल टू 0 कधी असू शकतो. पहिली गोष्ट तर चार्जची पार्टिकल, सपोज की चार्जची काय व्हॅल्यूच नसली तर आपल्या अख्ख्या टर्मची व्हॅल्यू 0 येईल. सपोज की हा जर चार्ज आहे त्याची व्हॅल्यू काहीतरी आहे, बट हा इथे स्तब्धपणे उभा आहे, म्हणजे हा वेलॉसिटीने चाललेलाच नाही. म्हणजे वेलॉसिटीची व्हॅल्यू जर याची 0 असली तर मग अख्ख्या फोर्सची व्हॅल्यू 0 येईल, म्हणजे अख्खा 0नी मल्टिप्लाय होईल. सपोज की इथे मॅग्नेटिक फील्ड नसली, जी कधी पॉसिबल होणार नाही, म्हणजे जर मॅग्नेटिक फील्ड इथे असेलच ना, वायर फ्लो करतो इथून करंट, तर मग सपोज की इथे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू 0 असली, आपल्या मॅग्नेटिक इंडक्शनची व्हॅल्यू 0 असली तर मग अख्ख्याची व्हॅल्यू 0 होईल. आणि साइन थिटा म्हणजे साइन 0ची व्हॅल्यू 0 असते, साइन 0ची व्हॅल्यू 0 असते किंवा साइन 180ची व्हॅल्यू 0 असते. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात साइन 0 म्हणजे कसा, साइन 0 म्हणजे असं, साइन 0 म्हणजे हा असा, याच्यामध्ये अँगल आपला 0 डिग्री आहे. आणि साइन 180 म्हणजे कसा, इथून ते इथपर्यंत हा एवढा होतो आपला अँगल 180चा. म्हणजे थोडक्यात आपला जो चार्ज असेल तो जर असा चालला किंवा तो असा चालला तर त्याची जी व्हॅल्यू आहे, चार्ज आपला एकतर अलॉंग ह्या लाईनला पॅरलल चालला किंवा ह्या लाईनला अँटी पॅरलल चालला तर त्याची व्हॅल्यू आहे ती 0 येईल. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय सांगाल, त्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू आपली किती असेल, एकतर 0 किंवा 180 डिग्री. ओके, तर मग आपल्या फोर्सची व्हॅल्यू 0 होते. तुम्हाला फक्त हा मेन फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे आणि हे 2 फॉर्म्युले ते लक्षात ठेवा. कशासाठी, चार्जसाठीचा फॉर्म्युला आहे हा. ओके, सो आता नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आहे आपला फोर्स ॲक्ट ऑन कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो फोर्स ॲक्ट ऑन कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. आता कंडक्टरवरती ॲक्ट करतोय आपला फोर्स आहे तो. ओके, सो फोर्स ॲक्ट ऑन कंडक्टर सांगितलं ना. सगळ्यात पहिले तर आपण आपली इंटेन्सिटी काढूयात, त्याची मॅग्नेटिक इंटेन्सिटी, त्या लाईन काढूयात.
हे झालं आपलं इंडक्शन. आता सपोज की इथे चार्ज पार्टिकल नाही, आता इथे काय सांगितलं त्यांनी, फोर्स ऍक्ट ऑन कंडक्टर. कंडक्टर म्हणजे इथून एक वायर गेलेली आहे. ओके, सपोज की इथनं एक वायर गेलेली आहे जिची लेंथ आहे एल. इथून सपोज की ह्या डायरेक्शनमध्ये अशी एक वायर गेलेली आहे, त्याची लेंथ किती आहे एल. करंट काय आहे त्याचा आय आहे, करंट आहे त्याचा आय. ओके, सो आता इकडे फॉर्म्युलाचा आन्सर काय येईल बघा. एफ ॲज इट इज इक्वल टू आय ॲज इट इज. फॉर्म्युला वापरा एल क्रॉस बी. इथे एल म्हणजे लेंथ आहे, याची लेंथ असेल ना काहीतरी, हवी झाला लेंथ असेल ना ह्या वायर इथून ते इथपर्यंत, याची काहीतरी कंडक्टरची लेंथ असेल ती लेंथ. मग फॉर्म्युला क्रॉस प्रोडक्टचं लावलं तर एल डॉट बी डॉट साइन थिटा. ओके, अगेन याची पण व्हॅल्यू 0 कधी असेल, फोर्सची व्हॅल्यू 0 कधी असेल, फोर्सची व्हॅल्यू 0 कशी असेल, व्हॅन ज्यावेळेला लेंथची व्हॅल्यू 0 आहे, जी कधी प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. त्यानंतर मग हा इथे कॅपिटल बी आहे, कॅपिटल बीची व्हॅल्यू 0 असेल, किंवा थिटाची व्हॅल्यू 0 किंवा 180 असेल, 0 किंवा 180 डिग्री असेल. ठीक आहे, किंवा करंटची पण व्हॅल्यू 0. ओके, सो इथे ह्या 4 गोष्टी येत आहेत. आणखी एक गोष्ट, सपोज की आता आपला कंडक्टर काहीच, सपोज की आपल्या वायर अशा आहेत, कळते तुम्हाला, वायर आपल्या अशा आहेत, म्हणजे असा करंट फ्लो होतोय इन दिस डायरेक्शन, इथून असा. ओके, ह्या बाजूने एक मिनिट अपोजिट डायरेक्शनने करूयात करंट फ्लो, असं 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 आणि असं. ठीक आहे, यांना एकेकाला नावं दिली, ए बी सी आणि खाली आहे तो डी. ओके, खाली आहे तो डी. ह्याच्यातनं मॅग्नेटिक इंडक्शन इथे पण होतं आहे आपला, मॅग्नेटिक इंडक्शन इथे सुद्धा होते आपला, बरोबर आहे. तर मला सांगा आता फोर्सची व्हॅल्यू कोणाकोणाला असेल, कोणाकोणाला असेल फोर्सची व्हॅल्यू. इथे बघा, लाईन ए आणि सी, ए वरती चाललाय, सी खाली चाललाय, एचा कंडक्टर वरती चाललाय, सीचा कंडक्टर खाली चाललाय. बट बी आणि डी आहे तो बघा ह्या लाईनला पॅरलल चाललाय. सो म्हणजे इथे बी आणि डी ची व्हॅल्यू डायरेक्टली काय होईल, 0 होईल. बी आणि डी ची व्हॅल्यू डायरेक्टली होईल 0. म्हणजे टोटल याचा जो इंडक्शन आहे तो कशामध्ये होईल, एचा आणि सीचा होईल. सपोज की एचा वरती चाललाय, सीचा खाली चाललाय, सो सीला इथे मायनस होईल. ओके, सो जे छोटीशी कॉन्सेप्ट होती. सो आता नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आपला आहे फोर्स ऍक्ट बिटवीन 2 पॅरलल कंडक्टर. आता 2 पॅरलल इथे इन्फायनाइट कंडक्टर ॲक्च्युली. ओके, ॲक्च्युली इट इज इन्फायनाइट कंडक्टर. इन्फायनाइट कंडक्टर म्हणजे काय, मगाशीच बघितलेलं होतं आपण. इन्फायनाइट कंडक्टर म्हणजे 2 खूप मोठे मोठे कंडक्टर आहेत. मोठे मोठे म्हणजे आपण त्याला एका स्मॉल स्केलनी बघतो, म्हणजे इथे जवळच्या डिस्टन्सवरून आपण ऑब्झर्व करतो. आता हे जे कंडक्टर आहेत ते एकमेकांना कसे जवळ आहेत. ठीक आहे, हे कंडक्टर आहेत ते एकमेकांना जवळ आहेत, त्याच्यामुळे आपल्याला वाटतोय की हे इन्फायनाइट आहेत. ठीक आहे, सो जर आता हे जवळजवळ असतील ना, तर मग त्यांची जी फोर्सची व्हॅल्यू काय असेल, फोर्स अपॉन एल, म्हणजे टोटल याच्यामध्ये जो फोर्स इंड्यूस होतोय पर युनिट लेंथ इक्वल टू म्यू नॉट I1 I2. I1 I2 म्हणजे I1 म्हणजे पहिल्याचा करंट, I2 म्हणजे दुसऱ्याचा करंट, अपॉन 2 पाय आर. हा त्याचा आहे फॉर्म्युला. ओके, हा याचा काय आहे फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला याचा, या सिम्पल फॉर्म्युला बेस सम असतील. फक्त हा जो ही जी कंडिशन आहे ना, फोर्स ॲक्ट बिटवीन 2 पॅरलल इन्फायनाइट कंडक्टर, हा कुलम्स लॉचा उलटा आहे. ठीक आहे, कुलम्स लॉ आपण जो बघितलेला होता ना त्याचा उलटा आहे. उलटा काय आहे याच्यात, की इथे ज्या वायरी आहेत ना, ही बघा, ही पहिला कंडक्टर आणि दुसरा कंडक्टर हा पॅरलल आहे, त्याच्यामध्ये अँटी पॅरलल होता. आता इथे दोघं पण करंट आहेत ते पॅरलल आहेत. पॅरलल काय करतात एकमेकांना, ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये रिपल करत होते, बट याच्यामध्ये अट्रॅक्ट करतील. इथे हीच गोष्ट उलटी आहे. कुलम लॉ मध्ये हे रिपल करत होते, 2 पॅरलल गोष्टी आहेत तर त्या एकमेकांना रिपल करतील, बट याच्यामध्ये अट्रॅक्ट करतं. ठीक आहे, कधी पण लक्षात ठेवा, इथे पॅरलल आला तर पॅरलल अट्रॅक्ट करतो, पॅरलल अट्रॅक्ट करतो. आणि अँटी पॅरलल आला तर काय करतो, तो ऑब्विसली रिपल करणार, रिपल. ओके,
सो पॅरलल आणि अँटी पॅरललची केस समजली तुम्हाला काय आहे ती. ओके. सो सपोज की तेच एक एक्झाम्पल घेऊया तिथले ते, म्हणजे ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल व्यवस्थित. हां ठीक आहे. हे बघा इथे सपोज की I1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. I1ची व्हॅल्यू सपोज की आपल्याला दिलेली आहे 5 एम्पियर. सपोज की I2ची आपण व्हॅल्यू काहीतरी कन्सिडर करूयात अप्रॉक्सिमेटली 7 एम्पियर. दोघांमधला इथे काहीतरी डिस्टन्स आहे, म्हणजे तो झाला आपला R. डिस्टन्सची व्हॅल्यू काहीतरी घेऊया तिथे, राईट. सो डिस्टन्सची आपण इथे व्हॅल्यू घेतली R, दॅट इज 10 सेंटीमीटर घेऊयात आपण. आता फॉर्म्युलामध्ये आता याचा आन्सर काय येईल बघा. फोर्स पर युनिट लेंथ किती येईल, फोर्स पर युनिट लेंथ फॉर्म्युला टाका म्यू नॉट. म्यू नॉट आपल्याला माहिती नाही, सो म्यू नॉट ॲज इट इज. व्हॅल्यू I1 इंटू I2. I1ची व्हॅल्यू आहे 5 एम्पियर. I1ची व्हॅल्यू आहे 5 एम्पियर. I2ची व्हॅल्यू आहे 7 एम्पियर. इंटू अपॉन आहे, इंटू काय नाही. सो अपॉनला काय आहे बघा, अपॉनला आहे 2 पाय R. ओके. सो 2 इंटू पाय इंटू आरची व्हॅल्यू किती आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. मीटरमध्ये कन्वर्ट केलं आपण. सो जर तुम्ही सॉल्व केलात तर आन्सर येईल F/L इक्वल टू येईल 5 7 35 अपॉन इथे येईल 0.1 इंटू 2 इज 0.2 इंटू पाय. सो जर तुम्ही याला सॉल्व केलात तर तुमचा आन्सर किती येईल. सो जर अप्रॉक्सिमेट तुम्ही बघितलात ना तर याचा आन्सर काय येईल, F/L काय करूयात आपण, ठीक आहे एक काम करूया, त्याला 0.1 घेतला तर 10⁻⁻1 बोलू शकतो, बरोबर आहे. इंटू 2 इंटू पाय. बघा काय केलं आहे परत सांगतो. 0.1 लिहिलं आहे इंटू 2 लिहिलं आहे. 0.1 म्हणजेच काय 10⁻⁻1 इंटू 2. आता -1 वरती गेल्यावरती होईल +1. सो F/L इक्वल टू 35 इंटू 10 +1 म्हणजे 10च होईल ना. अपॉनमध्ये आहे 2 पाय म्हणजे हा होईल 350 अपॉन 2 पाय. 350चा अर्धा गेला तर किती होतो, 350चा अर्धा इथे म्यू नॉट आपला राहिला, सगळीकडेच राहिला. म्यू नॉट लिहून घ्या सगळीकडे. जवळपास 75 येईल ना. एक मिनिट. 350चा हाफ करून बघा किती आन्सर येतोय. सॉरी आन्सर 75 कसं येईल, 175 येईल ना, जास्त आहे ती व्हॅल्यू. 175 हा आन्सर येईल टोटल. म्यू नॉट येत का, म्हणजे हा काय झाला फोर्स पर युनिट लेंथचा आन्सर झाला. ओके. सो हीच आपली फायनल कॉन्सेप्ट होती. ठीक आहे, हीच आपली फायनल कॉन्सेप्ट होती. आता याच जे क्वेश्चन्स तुम्हाला CETला विचारतील ते याच्यापैकीच असतील. ठीक आहे. सो व्यवस्थित फॉर्म्युलेस लर्न करा, आणि फॉर्म्युलेस बेसवरती क्वेश्चन सॉल्व करा. ठीक आहे. सो आजच्यासाठी आपला लेक्चर आहे तो बसवलेत का. बऱ्याचशा कॉन्सेप्ट, खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहेत त्या बघितलेल्या आहेत आपण या लेक्चरमध्ये. ह्याचा युनिट आहे तो न्यूटन पर मीटर. याला न्यूटन पर मीटर, फोर्सचा युनिट न्यूटन आणि एलचा युनिट मीटर. सो बऱ्याचशा कॉन्सेप्ट बघितलेल्या आहेत आणि आजचं एक चांगला लेक्चर आपण घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचे न्यूमरिकल्स बघू. ठीक आहे. सो आजच्यासाठी आपला लेक्चर आहे तो बस होईल.